आपाजी विविध पुरस्कार कस्तुरे साहेबांना मिळालेले आहेत, त्यांच्या कार्याबद्दल दोन शब्द काय सांगता? एक मित्र तथा सहकारी आज आमच्या राहत्या घरी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला शुभेच्छा देण्यासाठी आले, परंतु त्यांनासुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचं सामाजिक काम, काव्य संग्रहणाचं काम त्यांच्या माध्यमातून आणि महामुनी सर उपस्थित आहेत यांच्या माध्यमातून त्यांनी मागच्या वेळेस या चिखली नगरामध्ये एक झेपच्या माध्यमातून फार मोठा इथं कार्यक्रम घेतलेला होता मौनी बाबा संस्थानमध्ये, आणि त्याचे पुरस्कृत आपले कस्तुरे सर होते, महामुनी सर होते. त्यांनी फार मोठं, मला वाटतं 3 दिवसाचं नियोजन होतं ते, आणि 3 दिवसाचं आयोजन नियोजनाची सेवेची संधी त्यांनी मला दिली होती. आणि या सर्व कार्याचा त्यांना जो लाभ मिळतो की त्यांना हे सार्वजनिक जे पुरस्कार मिळत आहे, ईश्वरचंद्र विद्यासागर अवॉर्ड आणि राजा राममोहन रॉय अवॉर्ड हे त्यांना आता प्राप्त झालेले आहे. आणि म्हणून त्यांना माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, आमच्या सर्व सहकार्यातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि असंच अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त हो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांच्या वयाच्या हिशोबानं आज ते आमच्यामध्ये युवासारखे वाटतात. आम्ही तरी कुठेतरी थकल्यासारखे वाटतो, पण ते थकल्यासारखे वाटत नाही. म्हणून त्यांना पुनश्च या ठिकाणी उदंड आयुष्य लाभो आणि असेच गौरव त्यांना प्राप्त होत राहो, एवढी मी ईश्वरचरणी शुभकामना करतो. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त ते आले, त्यांना खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भारत. साहेब, आज दुग्ध शर्करा योग आहे, आप्पाजींचा जन्मदिन, आणि आपल्याला सुद्धा या ठिकाणी अवॉर्ड या ठिकाणी जो मिळालेला आहे, त्या संदर्भामध्ये आपलं मत काय? माझं मत म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं हा दुग्ध शर्करा योग जे म्हणला तर तो खरंच आहे. मणिकांचन योग सुद्धा म्हणतात त्याला. हा योग की मी आप्पाजींच्या अभिष्ट चिंतनासाठी इथं आलो, आणि त्याच वेळेस मी त्यांना पुष्पगुच्छ बहाल करत असतानाच आणि त्यांचं अभिनंदन करत असताना मला कलकत्त्यावरून ग्लोबल ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन इंडिया या संस्थेच्या वतीनं आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल एका संस्थेच्या वतीनं मला कलकत्त्याहून ईश्वरचंद्र विद्यासागर अवॉर्ड आणि त्याचबरोबर राजा राममोहन राय अवॉर्ड हा प्रदान करण्यात येत आहे. आणि तो अवॉर्ड मला 22 आणि 23 मार्च 2025 रोजी कलकत्ता येथे मला तो अवॉर्ड इंटरनॅशनल लँग्वेजेस बांगला लँग्वेजेस अँड कल्चरल ऑर्गनायझेशन कोलकाता या संस्थेच्या वतीने मला तो प्रदान करण्यात येत आहे. त्याबद्दलचं नेमकंच मला पत्र आता प्राप्त झालं. त्याबद्दल खऱ्या अर्थानं म्हणजे मी आप्पाजीचेच आभार मानतो की इथं मी येत असताना मला, आणि त्यांचा अभिनंदन सुद्धा की त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या वेळेसच मला तो अवॉर्ड प्राप्त झाला. त्याच वेळेस मला नेमकंच थोड्या वेळापूर्वीच आणखी एक पत्र मला प्राप्त झालेलं आहे, आणि त्या पत्रामध्ये मला 25 मे 2025 या रोजी शिमला कुलू मनाली या काव्य महोत्सवाचं अध्यक्षपद माझ्याकडे देण्यात आल्याची बातमी मला निमंत्रण पत्रासहित प्राप्त झालेली आहे. ते सुद्धा आप्पाजीकडे येत असताना. वकील साहेब, तुम्ही आणि आप्पासाहेब चिर तरुण दिसताय, काय संदेश देणार युवकांना आपण? आम्ही फक्त एकच आहे की सर्वांवर प्रेम करा आणि विचारसरणी सकारात्मक ठेवा, पॉझिटिव्ह ठेवा. कुणाच्याही विषयी कोणत्याही प्रकारचं कोतं मन ठेवू नका, कोते विचार ठेवू नका, वाईट विचार ठेवू नका. सदिच्छा द्या, आस्था ठेवा, आत्मीयता ठेवा, प्रेम ठेवा, आपुलकी ठेवा, माया ठेवा, करुणा ठेवा. हे जर तुम्ही ठेवत चालले तर तुम्हाला त्यांच्याकडून मिळणारी जी दुआ आहे त्या दुवेचा हा परिणाम राहील की आप्पासाहेब सुद्धा 100 वर्षेपर्यंत राहतील, आणि मी त्यांच्या शतकोत्सवासाठी सुद्धा मी